विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण प्रकरण 1 चा प्रॅक्टिस सेट 1.1 पाहिला, प्रॅक्टिस सेट 1.2 पाहिला. आता आपण प्रॅक्टिस सेट 1.3 पाहतोय. बरं, तर इथे प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये काय सांगितलंय? राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन डेसिमल फॉर्म. म्हणजे ज्या परिमेय संख्या दिलेत, रॅशनल नंबर म्हणजे परिमेय संख्या, त्या परिमेय संख्या कशामध्ये लिहायच्या? दशांश रूपामध्ये लिहायच्या. त्यातलं पहिलं एक्झाम्पल काय दिलंय बघा. पहिलं एक्झाम्पल आहे 9/37. 9/37. आता याचं उत्तर दोन पद्धतीने काढता येतं. आपली सोपी पद्धत 9/37. ऍक्च्युली या छेदाचे 100 तयार करायचे असतात. ते पुढे तुम्हाला सांगेन कसे करायचे ते. याचे 100 तयार करता येणार नाहीत आपल्याला, त्यामुळे आपली नेहमीची पद्धत करायची. आता 37चा पाढा येणार नाही म्हणून मी पाढे ऑलरेडी लिहिले की जेणेकरून आपल्याला 37, 42 चे पाढे येणार नाहीत. 13, 14 चे पाठ असतात, पण सर्वच लिहून ठेवले की जेणेकरून कुठलीही प्रकारची चूक नाही झाली पाहिजे. म्हणून 37 आणि 42 याचे पाढे तयार केले. 13, 14 चे तुमच्या पाठच आहेत. आता इकडे लक्ष द्या, कसं सोडवतो आपण? 37 ने 9 ला भाग जाईल का? म्हणजे पहिला भाग कशाचा लावतो आपण रे? शून्याचा. कळतं इथपर्यंत? कोणाला काय प्रॉब्लेम? 9 चे 9 तसेच. आता काय करतो? पॉइंट, डेसिमल पॉइंट. आता इथे काय करायचं? पॉइंट दिल्यानंतर काय घेतो आपण? 0. आता 37. आता 37च्या पाढ्यामध्ये बघा, 37 दुनी 74, 37 त्रिक 111. आता इथे 90 आहे. 90 म्हणजे 74 आणि 111च्या मध्ये. मग 111 वजा होतील की 74 वजा होतील रे? 74. म्हणजे इथे कितीचा भाग लागेल? 2चा. किती? वजा किती येणार आहे? 74. आता इथे 10तून 4 गेले 6, हातच्या 1. 9तून 8 गेला 1 राहिला, वरून घेतले 0. आता किती झाले? 160. आता 160 कुठे आहेत बघा? 37, 1 37, 2 4, 74, 37 त्रिक 111, 37 चौक 148 आणि 37 5 185. आता कशाचा भाग कशा काय वजा होईल? 185 वजा होतील की 148? 148 वजा होतील. 1 2 3 4, 4चा भाग लागेल 148. आता 10तून 8 गेले 2, अच्छा 6तून 5 गेला 1, 1 1 गेला 0, वरून घेतले 0. आता 120 कशाचा भाग लागेल? 1 2 3, 148 वजा होतील की 111? 111 म्हणजे 3चा भाग लागेल 111. 10तून 1 गेला 9, 2चे 2, इथे 0. आता नीट लक्षात ठेवा, इथे तुम्ही 0 घेणार आहे. इथे ज्या वेळेला 0 घ्याल त्यावेळेला ही संख्या तयार होते बघा, 90. परत हेच परत येणार. तुम्ही 90 0 घेतलं की परत कशाचा भाग लागणार आहे माहिती आहे तुम्हाला? एक सोडवून दाखवतो मी, तुमच्या लक्षात येईल. परत तुमचा 2चा भाग लागणार आहे. परत किती येणार आहे तिथे? 74. परत वजाबाकी किती राहणार आहे? 16. परत 0 घेणार तुम्ही, परत कशाचा भाग लागणार? 4चा. बरं, त्याच्यानंतर शिल्लक किती राहणार आहे? 12. त्याच्यानंतर कितीचा भाग लागणार आहे? 3चा. 3ला किती येतात? 111. आणि वजाबाकी परत किती येणार आहे माहिती आहे तुम्हाला? 90. 9 येणार आहे. परत इथे 90 तयार होणार. कळते ना? म्हणजे इथे 243 नंतर परत 243 झाले. म्हणजे हा जो गट आहे तो पुन्हा येणार. परत तुम्ही सोडवत गेला की परत इथे 243 म्हणजे अशा प्रकारे हा गट येत जाणार. म्हणजे हा एक गट आहे आणि हा एक गट आहे. असा गट पुढे 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 येत जाणार. तर अशा वेळेला काय करतो आपण? इथे 0.243 ला आडवे रेष ओढायची. याचा अर्थ हाच गट पुन्हा येणार आहे. याच 3 संख्येचा गट पुन्हा येणार आहे. 243, 243, 243. म्हणून लिहिताना एक लिहायची आणि आडवी रेष ओढायची. याचा अर्थ काय होतो की तोच गट काय येणार आहे? 243 चा पुन्हा येणार आहे. लक्षात येते? लिहा पटकन एक्झाम्पल. झालं की सांगा मला, वेळ घालवायचा नाही. झालं? आता दुसरं एक्झाम्पल बघा. सर्वांनी लिहिलं. इथे एवढं जायची पुढे गरज नाही.
ते 9च्या इथे थांबला तरी चालेल, तुम्हाला समजण्यासाठी मी पुढे 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 गेलो. दुसरं एक्झाम्पल आहे 18/42. म्हणजे काय करणार आहे, 18/42 असं एक्झाम्पल आहे. मग आता काय करूया आपण, पहिल्यांदा कशाचा भाग लागेल तुम्हाला माहिती आहे. कशाचा भाग लागणार आहे, पहिल्यांदा कशाचा भाग लागणार, शून्याचा. 0 परत 18 तसेच लक्षात ठेव. आता पॉइंट, आता 0. आता 42च्या पाड्यामध्ये 180, 1 2 3 4 आणि 5. बघा आता इथे या दोन संख्येमध्ये 168 आणि 210 या दोघांमध्ये लहान कुठले आहे, 168. म्हणजे कशाचा भाग लागला, 4चा. वजा 10तून 8 गेले 2, 8तून 6 आणि 1 7 गेले 1 0. बरं, आता वरून घेतले 0. आता 120 कुठे आहेत बघा. बघा 42 84 आणि 126. 126 मोठी होती म्हणजे 42 दुनी 84. कशाचा भाग लागेल, 2चा. 84. 10तून 4 गेले 6, 12तून 9 गेले 9, 10 11 12 म्हणजे किती राहिले 36. परत 0 घेतले आपण. बरोबर, आता 360. 360 कुठे येतात बघा, 336 आणि 378 या दोघांच्या मध्ये येतात. मग कशाचा भाग लागेल, 8चा. 1 2 3 4 5 6 7 8. 8चा भाग लागेल 336. 10तून 6 गेले 4, वजाबाकी येते ना बाळांनो सर्वांना. 6तून 4 गेले 2 आणि इथे काय येईल 0. परत घेतले 0. आता 240. 240 कुठे आहेत बघा, 240 इथे 252 नाही, तिथे 210 म्हणजे कशाचा भाग लागेल, 1 2 3 4 5. 5चा भाग लागेल. बरोबर, किती आलाय 5 ने, 1 2 3 4 5 210. वजा 0, 4तून 1 गेला 3 0, वरून घेतले 0. आता 300 झाले. 300 कुठे येतात बघा, 294 आणि 336 म्हणजे 294. 1 2 3 4 5 6 7. इथे लिहायला विसरू नका. 294. 10तून 4 गेले 6, 10तून 10 गेले 0. अच्छा लय 3तून 3 गेले 0. आता इथे 60. आता कशाचा भाग लागेल, 42 दुनी 84 म्हणजे इथे एकचाच भाग लागेल आहे की नाही, 42. 10तून 2 गेले 8, अच्छाला 1, 6तून 5 गेले 1. आता नीट लक्षात ठेवा बघा, इथे 18 आले, इथे 0 तुम्ही घेतले की ही संख्या तयार होणार. कळतंय का, त्यामुळे हाच गट परत पुढे येणार 4 2 8 5 7 1. कळतंय कसं ओळखायचं ते बघा, हेच परत इथे आलं 0 घेतल्यानंतर आले ना 18 परत, म्हणजे 0 घेतलं की 180 झाले. मग याचं उत्तर काय येईल, 0.428571 आणि आडवी रेष. लक्षात येते, पटकन करा. झालं सर्वांचं. आपण तिसरं एक्झाम्पल पाहणार आहोत. माझ्या बरोबर लिहायचं, वेळ घालवायचं नाही. आता पुढचे एक्झाम्पल सोपे आहेत कारण आता 13 14चा पाढा तुम्हाला येतो. तिसरं एक्झाम्पल आहे 9/14. काय आहे, 9/14. मग आता काय होईल, पहिला आपले स्टेप शून्याचा भाग लागेल. बरोबर आहे की नाही, 9चे 9 तसेच, इथे पॉइंट, इथे 0. आता 14 दुनी 28, 14 त्रिक 42, 14 चौक 56, 14 पंचे 70, 14 7 84 आणि 98 पुढे येतात ना, मग 84चा भाग लागेल म्हणजे किती रे, 14 7 84. 10तून 4 गेले 6 राहिले, 9तून 9 गेले 0, वरून घेतले 0. आता कशाचा भाग लागतोय बघा, 14 दुनी 28, 14 त्रिक 42, 14 चौक 56 कारण 70 मोठे, 14 चौक 56. 10तून 6 गेले 4,
त्याच्यानंतर 6 6 गेले 0. आता 14 दुनी 28, 14 त्रिक 42, 42 पण मोठे आहेत म्हणजे 14 दुनी 28. 10 8 गेले 2, 4 3 गेला 1. आता किती राहतील? परत त्याच्यावरती 0 घेतले 120. 120 बघा 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. इथे 126, 14 90 126 येतात. म्हणजे 14 काय येईल? 8 112. 10 2 गेले 8. अच्छा लय 2 2 गेले 0 आणि इथे 0. लिहिताना सर्व कोणाला काय प्रॉब्लेम? आता काय करायचं? 0 घ्यायचं. आता 80. 14 दुनी 28, 14 त्रिक 42, 14 चौक 56, 14 पंचे 70 आणि इथे बघा 14 7 84 येते म्हणजे कशाचा भाग लागेल? 70चा. 14 पंचे किती? 70. 0 आणि इथं 1. आता 0. आता 100. इथे बघा 98 आणि इथे 112 आहे. हे 14 दुनी 28, 14 त्रिक 42, 14 चौक 56, 14 पंचे 70, 14 7 84, 14 7 98. 7. बरं म्हणजे किती शिल्लक राहतील? 10 8 गेले 2, 10 10 गेले 0 आणि इथे 0 म्हणजे किती येणार? आता इथे 2 येईल. आता 14 1 14. किती शिल्लक राहतील? 6. आता नीट लक्ष द्या. आता इथे 6 आले बघा. इथे 0 घेतले की तुमचे 60 तयार होते. म्हणजे इथे थांबलाय म्हणजे कुठून पुढे येणार आहे? या 4 पासून संख्या पुढे पुढे येणार आहे. म्हणजे 0.6 4 2 8 5 7 1 याच्यावरती आवरती. कळतं ना? तिथून परत पुढे 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 संख्या येणार आहे. लक्षात येते का? इथे 60 आलेत बघा. इथे 60 आले. पहिला भाग आपला 6चा गेलाय. पण इथून पुढच्या या संख्या काय होणार आहेत? पुढे 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 काय होणार आहेत? रिपीट होणार आहेत. कळतंय? सर्वांनी लिहून घ्या व्यवस्थित. इथे बघायचं कुठे ती संख्या रिपीट होते ते लिहिताय ना? आता कुठलं एक्झाम्पल? एक्झाम्पल नंबर 4. एक्झाम्पल नंबर 4 आहे वजा 103 भागिले 5. आता लक्षात ठेवा आणखी एक चूक होण्याची शक्यता. जेव्हा वजा चिन्ह देतात तेव्हा उत्तरामध्ये वजा लिहून ठेवायचं. कारण भाग घालवताना आपण वजा लिहिणार नाही, उत्तरामध्ये लिहायचं. म्हणजे काय येणार? 103 भागिले 5. बरं मग कसं सोडवाल रे? 5 दुने 10 वरून घेतले 3. आता कशाचा भाग लागेल? शून्याचा. 5 ने 3 ला भाग जातो का? नाही. म्हणजे काय येईल? शून्याचा भाग 3. आता काय येईल? डेसिमल पॉइंट आणि 5 30. कळतंय का? म्हणजे उत्तर किती आलं? 20.6. याला एक दुसरी पद्धत आहे बघा. मगाशी मी सुरुवातीला बोललो ना की छेदामध्ये 100 करायचे. सर्वांचे 100 होत नाही. पण माहित असं म्हणून एक जस्ट तुम्हाला सांगतो मी कसे करायचे ते. बघा इकडे 103 आणि 5 आहे बरोबर. तर काय करायचं? इथे याचे छेदाचे 100 करायचे. 103 तसेच. आता छेदाचे 100 करायसाठी कितीने गुणा लागेल? सांगा बघा. 100 भागिले 5. 20 5 100 बरोबर ना. मग इथे सुद्धा 20 ने गुणायचं. बरोबर. म्हणजे इथे काय येईल बघा? शून्याचे 0, 3 दुने 6, शून्याचे 0 आणि बे एके बे. बरोबर. आणि इथे किती येईल? 5 दुने 10 100. बरोबर. हे 0 0 गेले. 206 भागिले 10. भागिले 10 म्हणजे घर पाठीमागे 20.6. वजा चिन्ह तुमचं तसंच. एक पद्धत माहित असावी म्हणून. कळतंय का? पण इथं प्रत्येक वेळेला सर्व छेदाचे 100 होत नाहीत. आता इथे 5 होते म्हणून 100 झाले. 10 असतील तर होतील, 20 असतील होतील, 25 असतील होतील. पण ते 37 42 याचे 100 होणार नाहीत. त्यामुळे हीच पद्धत करायची आपली. फक्त इथे चूक करू नका. इथे बऱ्याच वेळेला मुलं शून्याचा भाग लावत नाही, 2.6 लिहून ठेवतात. तर नीट बघा कसं सोडवलं ते. झालं सर्वांचा? दुसरी पद्धत हवी असेल तर लिहून घ्या. पुढे तुम्हाला 90ला ती आहे. पर्सेंटेज काढायचे. छेदामध्ये 100 तयार करायचे तुम्हाला 90ला.
तेव्हा तुम्हाला ते परत शिकवणार आहे. आणि यातला 5वं एक्झाम्पल आहे वजा 11/13. म्हणजे काय करायचं रे, वजा चिन्ह लिहूनच ठेवायचं, बरोबर. आणि आपली नेहमीची पद्धत, आता 13 ते 100 नाही होणार, मग नेहमीची पद्धत 11/13. पहिला भाग कशाचा लावायचा, शून्याचा. 11 परत काय येणार रे, पॉइंट 0. आता 13चा पाडा तुम्हाला येतो तरी सुद्धा मी लिहिलाय 37 आणि 42 बरोबर. 110 कुठे येतात बघा, 104 आणि 117च्या मध्ये, म्हणजे काय येणार 8चा भाग लागेल 104. 10तून 4 गेले 6, इथे काय येईल 0 0, त्याच्या पुढे 0 घेतले. आता 60 कुठे येतात बघा, इथे 65 आहेत आणि इथे 52 आहे, म्हणजे 53/52. बरोबर. 10तून 2 गेले 8, इथे काय येईल 0. आता 80 13 78 78, म्हणजे किती येणार 6चा भाग लागेल. किती किती येतील, 10तून 8 गेले 2, 8 8 0. आता 13 2 26 आहे, म्हणजे 13 1 13. 10तून 3 गेले 7. बरोबर. आता 70, इथे बघा 13 5 65. इथं अंक लिहायला विसरू नका. 10तून 5 गेले 5, 7तून 7 गेले 0. बरोबर. इथं आता किती आले 0. आता इथे 13 39, 13 39, म्हणजे इथे किती, 10तून 9 गेला 1, 5तून 4 गेले 1 11. आता बघा इथे 0 घेतलं की ही संख्या आली काय, बरोबर ना. म्हणजे काय येणार आहे उत्तर तुमचं 0.84615 ची आवर्ती. कळतं ना, आडवी रेष ही संख्या आली ना, परत 11 परत आले आपलं, बरोबर. अशा प्रकारे आपण काय केलं, 1.3 तुम्हाला पूर्ण सोडवून दिलाय. पाढे 13 14 तुमच्या पाठच आहेत, फक्त 37 आणि 42 तयार केले किंवा सोडवता सोडवता जरी गुणलं तरी तुमच्या लक्षात येईल. आणि अशा प्रकारे तुम्ही काय करायचे, एकदा बघून सोडवायचे आणि 2 वेळा न बघता सोडवायचे. तर आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.